कल्पना करा, प्राचीन काशी शहर, गंगेचा पवित्र काठ, आणि तिथे एक महान आचार्य आले आहेत. त्यांच्या ज्ञानाने अख्खी काशीनगरी मंत्रमुग्ध झालीय. पण एक गोष्ट बाकी होती. त्यांचे पहिले महान शिष्य अजून भेटायचे होते. आणि बस, इथूनच आपली आजची कथा सुरू होते. तर शंकराचार्यांचं ज्ञान तर काशीमध्ये वाऱ्यासारखं पसरत होतं. पण त्याचवेळी दूर दक्षिणेत एक तरुण साधक एका वेगळ्याच प्रवासावर निघाला होता. एक असा प्रवास जो त्याला थेट ह्याच आचार्यांपर्यंत घेऊन येणार होता. तर कोण होता हा तरुण? त्याचं नाव होतं सनंदन. चोळ राज्यातला प्रचंड बुद्धिमान, म्हणजे असं की त्याने लहान वयातच सर्व शास्त्र तोंडपाठ केली होती. पण इतकं सगळं ज्ञान मिळवूनही त्याला आतून कुठेतरी रिकामं वाटत होतं. एक पोकळी होती जी काही केल्या भरत नव्हती. आणि म्हणूनच ह्या सांसारिक ज्ञानाने असमाधानी होऊन सनंदनने घर सोडलं. त्याचा प्रवास फक्त एकाच तीव्र इच्छेने प्रेरित होता. त्याला असे गुरु हवे होते ज्यांनी फक्त शास्त्र वाचली नाहीत, तर अंतिम सत्याचा अनुभव घेतला आहे. कारण त्याला कळून चुकलं होतं की बाकी सगळं सुख, सगळं ज्ञान हे क्षणभंगूर आहे. त्याच्या मनात, त्याच्या हृदयात फक्त एकच प्रश्न होता. तो महात्मा कुठे आहे ज्याने ब्रह्मज्ञानाचा आनंद अनुभवला आहे? बघा, त्याची तळमळ किती वेगळी होती. त्याला फक्त पुस्तकी ज्ञान नको होतं, त्याला ज्ञानाची जिवंत मूर्ती हवी होती. असे गुरु ज्यांनी ते ज्ञान खरंखुरं जगलं होतं. आणि मग अनेक महिन्यांच्या अथक प्रवासानंतर तो क्षण अखेर आला. सनंदन काशीला पोहोचला आणि तिथे गंगेच्या काठी त्याने पाहिलं, शंकराचार्य प्रवचन देत होते. विचार करा, त्या तरुण संन्याशाच्या बोलण्यातली ती स्पष्टता, चेहऱ्यावरचं ते अफाट तेज आणि डोळ्यांमधली ती करुणा, हे सगळं पाहून सनंदनच्या मनाला जणू काही थेट स्पर्श झाला. त्याला त्याच क्षणी, त्याच ठिकाणी कळून चुकलं, आपला शोध संपला, हेच आपले गुरु. मग त्याने दुसरा विचारच केला नाही. तो तसाच पुढे धावला आणि थेट शंकराचार्यांच्या चरणांवर त्याने स्वतःला झोकून दिलं. साष्टांग नमस्कार घालून अगदी विनम्रपणे त्याने फक्त एकच विनंती केली, मला शिष्य म्हणून स्वीकारा. माझं जीवन ह्या अद्वैताच्या मार्गासाठी समर्पित आहे. आता बघा, शंकराचार्यांनी काय पाहिलं असेल? त्यांनी फक्त एक हुशार तरुण पाहिला नाही, त्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने त्याच्या आत दडलेले गुण ओळखले. त्यांना दिसली त्याची खरी विरक्ती, सत्य जाणण्याची ती तीव्र तळमळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपुढे पूर्णपणे शरण येण्यासाठी तयार असलेलं त्याचं मन. आचार्यांना कळून चुकलं की हाच तो आदर्श पहिला शिष्य आहे. बरं, सनंदन तर शिष्य झाला, पण त्याला पद्मपाद हे नाव कसं मिळालं? यामागे एक मोठी प्रसिद्ध आणि तितकीच अद्भुत कथा आहे. चला ऐकूया ती कथा. तर झालं असं, एकदा शंकराचार्य गंगेच्या एका काठावर होते आणि त्यांचे शिष्य दुसऱ्या काठावर. आचार्यांनी शिष्यांना आवाज दिला. आता बाकीचे शिष्य विचार करू लागले, अरे, नदी तर किती खोल आहे, होडी पण नाहीये, जायचं कसं? पण सनंदनने हा विचारच केला नाही. त्याच्या कानावर फक्त गुरूंचा आवाज पडला आणि पुढच्याच क्षणी त्याने नदीत पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य, तो जिथे जिथे पाऊल टाकत होता तिथे तिथे त्याच्या पायाखाली एक कमळाचं फूल उमलत होतं. म्हणजे बघा, जिथे बाकीचे अडचणींचा विचार करत होते तिथे सनंदनच्या मनात फक्त गुरूची आज्ञा होती. त्याचा विश्वास होता की गुरु बोलवत आहेत तर मार्गही तेच दाखवतील. आणि याच अढळ श्रद्धेने तो चमत्कार घडवला. आणि म्हणूनच त्या दिवसापासून सनंदनला एक नवीन नाव मिळालं, पद्मपाद. पद्म म्हणजे कमळ आणि पाद म्हणजे पाय. ज्याच्या पावलांखाली कमळांचा मार्ग तयार झाला तो. हे नाव फक्त एक ओळख नव्हती, तर ते त्याच्या निरपेक्ष भक्तीचं आणि अटूट श्रद्धेचं प्रतीक बनलं. तर पद्मपादांची श्रद्धा तर आपण पाहिली, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात फक्त श्रद्धाच नव्हती. ज्ञान, भक्ती आणि सेवा यांचा एक अद्भुत संगम होता. बघूया कसा. ते स्वतः एक मोठे विद्वान होते, हे आपण आधीच पाहिलंय. पण तरीही त्यांना सर्वात जास्त आनंद कशात मिळायचा? तर आपल्या गुरूंच्या सेवेत. आचार्यांच्या अगदी लहान सहान गरजांची ते काळजी घ्यायचे आणि त्याचवेळी त्यांच्या शिकवणीतला प्रत्येक शब्द जणू काही ते पिऊन घ्यायचे. त्यांच्यासाठी ज्ञान आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी कधीच नव्हत्या. सेवा करता करताच ज्ञान मिळत होतं. आणि ह्याच एकाग्रतेचं फळ म्हणजे त्यांनी शंकराचार्यांच्या शिकवणीवर ज्या काही सूक्ष्म नोंदी काढल्या होत्या
त्यातून पुढे पंचपाधिकासारखे महान ग्रंथ तयार झाले. म्हणजे विचार करा, त्यांनी फक्त ज्ञान घेतलं नाही, तर ते जपलं, त्यावर भाष्य लिहिलं आणि पुढच्या हजारो पिढ्यांसाठी ते सुरक्षित ठेवलं. त्यांचं हे काम म्हणजे भविष्यातल्या साधकांसाठी एक दीपस्तंभच ठरलं. पण थांबा, पद्मपादांची कथा इथे संपत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात अजून एक असा पैलू दडलेला होता, जो पुढे एका मोठ्या संकटाच्या वेळी समोर येणार होता. एक प्रकारची भविष्याची झलकच म्हणूया. हे बघा, शंकराचार्यांना भेटायच्या आधीपासून पद्मपाद हे भगवान नृसिंहाचे मोठे भक्त होते. त्यांची ही भक्ती काही सामान्य नव्हती आणि हीच नृसिंह भक्ती पुढे जाऊन श्रीशैलममध्ये आचार्यांवर आलेल्या एका प्राणघातक संकटातून त्यांचं रक्षण करणार होती. ही तर झाली पद्मपादांची गोष्ट, विद्वान, भक्त आणि सेवक. पण शंकराचार्यांच्या शिष्यांमध्ये एक असाही होता ज्याला विद्वान वगैरे काही म्हणता येत नव्हतं. त्याचं नाव होतं गिरी. आणि हाच गिरी एका रात्रीत तोटकाचार्य नावाचा महान कवी बनला. कसं? ही अद्भुत कथा आपण पाहूया पुढच्या वेळी. आजची ही कथा ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आता काही गोष्टी ज्ञानकोशबद्दल. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाळी आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान पोहोचवतो. आणि लवकरच इतरही प्रमुख भाषांमध्ये हे ज्ञान उपलब्ध होईल. आमचा उद्देश एकच आहे, सनातन धर्माचा हा अनमोल खजिना सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवत, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवतीन कुरल म्हणजे देवाचा आवाज, आद्य शंकराचार्यांचे दिव्य अवतार, बंगालचे संत आणि महाराष्ट्रातले संत या सगळ्यांवर दररोज माहिती मिळेल. आणि हे सगळं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचं हे काम महत्त्वाचं वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा. म्हणजे आमच्या प्रत्येक नव्या माहितीची सूचना आपल्याला लगेच मिळेल. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. चला तर मग सगळे मिळून सनातन धर्माचा हा दीप असाच तेवत ठेवूया.